येस नक्कीच. किरण कानगुडे सरांकडून देखील 500 रुपये काल जाहीर करण्यात आले होते, ते देखील आज प्रदान केले जात आहेत अप्रतिम खेळीसाठी. रविराज यांना ती कौतुक त्यांचं केलं जात आहे. अगदी लक्षात घ्या, अगदी नाणेफेकीला जेव्हा येत आहे टॉससाठी येतानाच कर्णधारांना सूचना असेल, आपण आपली प्लेइंग 11 रेडी ठेवायची आहे आणि ते आमच्यापर्यंत पोचवायची आहे. पहिला चेंडू अगदी जबरदस्त वेगवानरित्या हाताळलाय. डॉट बॉलनी सुरुवात. रोहन पवार अगदी कालच्या दिवसामधले आक्रमक खेळाडू, परंतु आज डोक्यावरती चेंडू आदळतोय. प्लीज यावेळी दिशा खराब आहे. वाईड बॉल. राखीव खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचलेले नाही आहेत. जर तुम्हाला 3 धावांची पेनल्टी दिली जाईल लक्षात घ्या. धाराशिव संघ वारंवार सूचना देऊन देखील नावं सांगा सर प्लीज. इथं असल्या नावं मिळणं गरजेचं आहे. पण सर 1 मिनिट प्लीज, 1 मिनिट फक्त तुमचा घेईन आम्ही. रोहन यांच्यासोबत सलामीची जोडी आहे तर सुजय लाखे. तर गोलंदाजीसाठी जॅकी सय्यद. पहिला चेंडू डॉट बॉल, तदनंतर मात्र आता वाईड आलाय. पाठची अगदी शॉर्ट थर्डमॅन वरती थांबवला जाईल चेंडू. वेग आहे जॅकी यांच्याकडे, तो वेग इथं चकित करतोय फलंदाज रोहन यांचा खेळी आपण काल पाहिली. 21 चेंडू 68. आज मात्र त्याची पुनरावृत्ती करावी लागेल. यावेळी मात्र स्क्वेअर कट अगदी हातामध्ये आला की काय असं वाटत असताना वाऱ्याच्या वेगानं लाईक ट्रेसर बुलेट निष्ठून जातोय. 1 बाउंस सीमा पार. स्क्वेअर कट चौकार. 4 धावांसाठी. वॉट बॅटिंग. जबरदस्त. रोहन पवारचा हा ब्लास्ट आउटसाइड ऑफ स्टंप. अगदी बॅटचा फ्लो ओपन केला, फेस ओपन केला आणि बॅकफुट पंच म्हणावा लागेल खरं तर. यावेळी जबरदस्त हुक शॉट बिरकावून दिलाय थेट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. सीमा रेषे पार. मस्तक पे दस्तक. अगदी पहिल्या चेंडूवरती जणू डोक्यावरती चेंडू आदळला. त्यानंतर यावेळी तयार होते. अब आने दो मैं तयार हूं आणि ठोकला षटकार. इथं मिचेल जॉन्सन आणि विराट कोहली यांचं बॅटल आठवलं. अगदी 2014 साल विराट कोहली कॅप्टन म्हणून पहिल्यांदाच मैदानात उतरले होते. यावेळी मात्र ऑफ साइडला जबरदस्त हिट. आणखी एक चेंडू, आणखी एक जोरदार प्रहार. ठोकला आणखी एक षटकार. रोहन पवार क्लासिकल बॅटिंग. अगदी तो किस्सा इथं आठवतोय. ॲग्रेसिव्ह फलंदाज कधी होतो जेव्हा तिथं डोक्यावरती बॉल लागला. तदनंतर मिचेल जॉन्सन आणि विराट कोहली यांच्यामध्ये एक थोडंसं मुवमेंट क्रिएट झाली. तदनंतर त्या मॅचमध्ये सेंचुरी झळकावली विराट यांनी. पहिली सेंचुरी कॅप्टन म्हणून टेस्ट क्रिकेटमध्ये. इथं रोहन पवार डोक्यावरती पहिला चेंडू लागला. तदनंतर मात्र आक्रमक रूप धारण केलंय. 2 षटकार खेळलेत, 1 चौकार. कालच्या दिवसात देखील 21 चेंडू 68 धावांची खेळी. रोहन पवार क्लासिकल बॅटिंग आहे रोहन यांच्याकडे. एका षटकाच्या अखेरीस 17 धावा धावफलकावरती लागतायत. 17 रन्स आर ऑन द बोर्ड. पहिला चेंडू डॉट, तदनंतर वाईड, परत डॉट, चौकार, षटकार, षटकार आणि अखेरचा डॉट. षटक पूर्ण होत आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. मेहराज शेख अगदी आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. कटरचा बादशाह म्हणून या गोलंदाजाला ओळखलं जातं. तर समोरच्या बाजूला सुजय लाखे आक्रमक फलंदाज, अगदी डिस्ट्रॉयर म्हणून ओळखला जातो. हे बॅटल मजेशीर असणार आहे.
मेहराज शेख पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर स्लिंग ऍक्शन हवेमध्ये खेळलाय फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये वन बाउन्स निष्ठून जातोय सीमा पार मिळतील धावा 4 धाव फलकाला येतोय आकार थोडीशी स्लिंग ऍक्शन साइड आर्म ऍक्शन मी म्हणेन लसित मलिंगा मतीशा पतिराणा अगदी यांना आपण पाहतो या प्रकारची गोलंदाजी करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बरेचसे गोलंदाज जे अनोखी शैली घेऊन येतात त्यांची ती अनोखी शैली त्यांना यश देखील देते अर्थात भारतीय संघातच सर्वोत्तम उदाहरण आहे जागतिक क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणारे जसप्रीत बुमराह परंतु इथं मात्र फलंदाज वर्चस्व गाजवतोय चेंडूला भिरकावून दिलाय फलंदाजाच्या डोक्यावरून डाऊन द ग्राउंड आउट ऑफ द ग्राउंड षटकारासाठी या ऍक्शन मध्ये तुमच्याकडे अचूकता असणं गरजेचं आहे अचूकता जर नसेल टप्पा योग्य नसेल तर फलंदाज तयार आहे मोठे फटके खेळण्यासाठी यावेळी पुन्हा एकदा आडव्या बटणे खेळलाय हवेमध्ये आणि नो मॅन्स लँड मध्ये मिडॉनच्या डोक्यावरून वन बाउन्स आणखी एक चौकार बॅटिंग लाजवाब सुजय लाखे कालच्या दिवसामध्ये अँकरची भूमिका बजावली जेव्हा एका बाजूनं रोहन पवार मारत होते तेव्हा गरज नव्हती संघाला परंतु आज गरज आहे आज पहिली इनिंग आहे फर्स्ट इनिंगमध्ये टार्गेट सेट करायचं आहे आणि टार्गेट सेट करण्यासाठी मी देखील आक्रमक खेळ खेळू शकतो हे सुजय दाखवत आहेत यावेळी मात्र चिप शॉट फटका बसला हवेमध्ये पकडला कॅच विकेटचं पतन अगदी आपल्या जाळ्यामध्ये ओढलं कटर स्पेशलिस्ट अखेरीस तो वापर केला गती परिवर्तन मध्ये हाफ अटेल स्ट्रोक एक्झिक्यूट करताना इथं मात्र डाऊट क्रिएट झाला तो सेल्फ डाऊट इथं मात्र तंबूचा आश्रयाला परतावा लागेल सुजय लाखे यांना मैदानाच्या आतमध्ये आता मात्र दाखवलं होत आहेत विकास घोगरे आतापर्यंतच्या सर्व पर्वांमध्ये स्टेट लेवलच्या मॅचेसमध्ये प्रतिनिधित्व करणारे खेळाडू म्हणून मेहराज यांना ओळखलं जातं जरूर 3 चेंडूवरती प्रहार आले परंतु असं म्हणतात ना बॅटर आणि बॉलर या दोघांमध्ये जेव्हा बॅटल होतात ना तेव्हा जरी मोठे फटके आले तरी फलंदाजाला प्रत्येक चेंडूवरती प्रहार करायचा आहे गोलंदाजाला एक चेंडू पुरेसा आहे पुनरागमनासाठी ते पुनरागमन इथं केलंय आता नवीन फलंदाजाविरुद्ध नव्या उमेदीने गोलंदाजी करतील का हे आपण येणाऱ्या चेंडूवर पाहूयात पुन्हा एकदा टॉप एज हवेमध्ये 100 ब्रिलियन्स व्हॉट अ कॅच अगदी नवी उमेद नवीन फलंदाज 2 चेंडू 2 विकेट बॅक टू बॅक 2 फलंदाज डगआउट मध्ये माघारी अगदी फॉरवर्ड पॉइंट वरती टिपलाय अप्रतिम झेल अक्षय यांच्या माध्यमातून टिपला जातोय हा झेल अक्षय चौधरी व्हॉट अ कॅच यार अगदी अंदाज चुकला की काय असं म्हणता अखेरच्या क्षणी मात्र यस या कॅचसाठी संतोष आडाकुळ गुरुजींकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज जाहीर होत आहे अक्षय मॅच फिनिश झाल्यानंतर आपण ते कॅश प्राइज घेऊन जायचं आहे अगदी बक्षिसांची लई लूट गुरुजींच्या माध्यमातून आहे 31 धावा 2 गडी गारद अगदी मैदानाच्या आतमध्ये बाळासाहेब येत आहेत 2 गडी बाद 31 धावा धावफलकावरती दाखल जबरदस्त चेंडू हाताळला आहे अगदी एक विकेट काय करू शकते मोहन सर पुन्हा एकदा एक विकेट आली तदनंतर गोलंदाजीला धार आली 14 धावा या षटकामध्ये 2 विकेट मात्र आल्यात 2 षटकांनंतर 2 गडी बाद 31 धावा परंतु रोहन पवार आता त्यांची जबाबदारी वाढली कारण 2 विकेट आल्यानंतर आता फक्त धावा कुठाचे नाही आहेत मैदानात थांबायचंय देखील कारण असं बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय विकेटची पडझड झाल्यानंतर कुठेतरी अँकरची भूमिका बजावता तुम्हाला आक्रमण करायचं आहे गोलंदाजीसाठी सुदीप चमारिया कॅप्टन इज ऑन द मार्क आता मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट कॅप्टन वर्सेस कॅप्टन सेनापती विरुद्ध सेनापती सेनापतीवर हल्ला चढवला की सेना गारद होते परंतु कोणता सेनापती हावी ठरणार यावरती बरीच समीकरणं बदलणार हे आपण पाहणार आहोत पहिला चेंडू फटका फसला हवेमध्ये परंतु अंदाज चुकला कॅच साठी ट्राय करणं गरजेचं होतं का नक्कीच होतं अखेरच्या क्षणी डायव्हिंग एफर्ट चौकार वाचवला जरूर परंतु मी म्हणेन रोहन पवार सारखा फलंदाज तुम्हाला वारंवार संधी देत नाही
जर संधी आली आहे ना तर तिथं जे संपूर्ण समर्पण बाउंड्रीवरती दाखवलं ना ते सर्कलच्या आतमध्ये दाखवलं असतं तर कदाचित चित्र वेगळं असू शकलं असतं. परंतु हरकत नाही, पुन्हा एकदा नव्याने उभं राहायचं आहे, नव्याने पुढे जायचं आहे. धावफलक सक्रिय होतोय. 33 धावा धावफलकावर लागत आहेत. एकच आली 32 धावा धावफलकावरती लागत आहेत. माफ करा. आखूट टप्प्याचा चेंडू आडाबॅटने खेळला हवेमध्ये. कॅच ड्रॉप. रनआउटची संधी आहे का? फेकी देखील थोडीशी साधारण. सिंगल कंप्लीट. या चुका टाळाव्या लागतील. अगदी या सामन्यावरची पकड आणखी मजबूत करण्याची संधी होती बीसीसी सोलापूर संघाला. सिंगल आली या चेंडूच्या पाठीमाग, परंतु इथं रोहन पवार, दिस मॅन इज स्टँडिंग बिटवीन बीसीसी सोलापूर अँड विन. फटका फसलाय हवेमध्ये. अक्षय पकडला कॅच. अगदी आपण चर्चा केली, थांबणं गरजेचं होतं. संयम, आक्रमकतेला संयमाची जोड जर नसेल ना तर तो आक्रमकता ती व्यर्थ ठरते. आणि नक्कीच अगदी आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचते आहे, त्या माहितीसाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. माईक गॅटिंग अगदी वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये स्विच हिटचा फटका खेळले, बाद झाले, वर्ल्ड कप गमवावा लागला. रोहन पवार ही संधी होती, उभं राहायचं होतं मैदानाच्या आतमध्ये. निराशा आहे, संत गतीनं तो पावलं पुढे पडतायत. परंतु दुसरीकडे कॅप्टन वर्सेस कॅप्टनच्या बॅटलमध्ये जरी सुदीप चमारिया विजेते ठरले असले ना तरी मी इथं एकच सांगेन, अगदी इथं कोंडाण्यावरची ती लढाई आठवायची आहे. गड आला होता, पण सिंह जरी गेला तरी तो गड आला होता. शेजार मामांनी सांगितलं होतं तुमचा सेनापती गारद झाला, परंतु सेना तेवढी सक्षम पाहिजे की प्रतिस्पर्ध्याला तरी देखील धूळ चारता आली पाहिजे. आता पाहूयात शैलेश काय करतील. जबरदस्त चेंडू हाताळले जातात. सुदीपच्या माध्यमातून रनआउटची संधी आहे का? इथं मात्र लेग बायच्या रूपात एक सिंगल कंप्लीट. कॅप्टन बाद झाला हरकत नाही. टीम मध्ये अजूनही आव्हान उभं करण्याची क्षमता आहे. इथं मात्र हलक्या हातानं टॅप केलाय, सिंगल कंप्लीट. अभिजित सर, काल आपण पाहिलं धाराशिव संघाने कमालीचा खेळ करून दाखवला होता. नॉट आउट त्यांनी तो सामना जिंकला होता. इथे मात्र 3 धक्के बसलेत धाराशिव संघाला. यावेळी देखील चमारिया सरांचा उत्कृष्ट चेंडू. काल आपण जे धाराशिव संघाला पाहिलं होतं मैदानामध्ये, कालचा पहिलाच सामना PIPC संघाविरुद्ध त्यांनी तो निर्विवाद असं वर्चस्व गाजवून जिंकला होता. मात्र इथे 3 धक्के बसलेत आणि ते तिन्ही फलंदाज कॅच आउट झालेत सर. अभिजित सर, तिन्ही पण चांगले कॅच पकडलेत. आणि काल PIPC विरुद्ध खेळताना हेच झालं की मला वाटतं पवार सरांचा तो एक कॅच उडवलेला PIPC संघात घेता आला नाही, त्यामुळं तो सामना एक हाती त्यांनी ते घेऊन गेले. इथे मात्र 3 चांगले उत्कृष्ट झेल झालेत. नक्कीच कॅचेस विन मॅचेस असं आपण म्हणतो. आणि दुसरीकडे मी असं म्हणेन, संकट आलंय पण प्रत्येक संकट येताना आहे ना एक संधी घेऊन येतं. त्या संकटातून संधी शोधायची की अडचणींवर आपण खचून जायचं, हे खेळाडूच्या हातात असतं. इथं मात्र ती संधी शोधावी लागेल, त्या संधीचं सोनं करावं लागेल. कारण आज ही मिळालेली संधी कदाचित तुम्हाला स्टेट लेवलला निवड देखील करून देऊ शकते. आज केलेला एक चांगला खेळ, आज संघाला दिलेली एक उभारी तुम्हाला तुमचं देखील येणाऱ्या स्पर्धामधलं भविष्य उज्ज्वल करू शकते. अर्थात संघहित पहिलं मांडलं की वैयक्तिक देखील माइलस्टोन्स गाठले जातात, हे आपण बऱ्याचदा पाहिले. आता ही संधी आहे बाळासाहेबांकडे, ही संधी आहे शैलेशकडे. अभय सिंग गोलंदाजीसाठी सज्ज. इथं मात्र अपील उचलली आहे, परंतु पंच सांगतील इट्स फ्रॉम थायफाईड. नॉट आउट. नॉट आउटचा इशारा. बॅटर इज सेफ. संकट कुणाला चुकली आहेत? आयुष्य असो की क्रिकेट, संकट तर प्रत्येकाला येतं, परंतु ते संकटातून संधी शोधत पुढे जावं लागतं. ते आता तुम्हाला कार्य बजावायचं आहे. अगदी आणखी एक फलंदाज कॅच आउट. जेलबाद अभय सिंग यांच्या खात्यामध्ये विकेट ऍड होतीये. बाळासाहेबांना देखील परतावं लागेल माघारी. मी म्हणेन थोडंसं सिलेक्शन ऑफ शॉट्स थोडंसं चुकलं का या मॅचमध्ये? नक्कीच चुकलं. पहिली विकेट जर आपण चर्चा केली तो एक चेंडूनं गती काढून घेतली होती, कटर होता, चेंडूचा अभ्यास आला नाही आणि बॅट अगदी फुल फ्लोमध्ये घेतली असती ना कदाचित टॉपेज तुम्हाला चौकार देखील देऊन गेली असती. तिथं हाफ हार्टेड स्ट्रोक खेळला, अगदी चिप शॉट थेट मिड ऑफच्या हातामध्ये. त्यानंतर रिव्हर्स स्वीपचा फटका चुकला, टॉपेज लागली,
हातामध्ये, कॅच आउट. यावेळेला 2 कॅचेस आणखी आपण पाहिले तर जो पुल शॉट जो खेळण्याचा प्रयत्न राहिला तो देखील फसला. म्हणजे कुठेतरी सिलेक्शन ऑफ स्ट्रोक महत्त्वाचं ठरतं क्रिकेटमध्ये. अभिजित सर, पाहिलं तुम्ही, मेहराज शेख म्हणजे जलसंपदा विभागातला एक प्रमुख गोलंदाज आहे, एमकेडीसी टीमचा एक प्रमुख गोलंदाज. पहिल्या 3 चेंडूवर मात्र मोठे फटके बसले होते, मात्र सलग 2 फलंदाज बाद केलेत मेहराज यांनी. पुढील होणारा सामना एमकेडीसी वर्सेस SIC सातारा, या दोन्ही संघांनी मैदानावर सज्ज राहायचंय. खूप वेळ कमी आहे आज आपल्याकडे, कोणत्याही संघाने इथे मैदानात जास्त वेळ करायचा नाहीये. दोन्ही संघांनी तयार राहायचंय, SIC सातारा आणि एमकेडीसी. येस, नक्कीच दोन्ही संघ तयार राहा. कॅप्टन, आपण इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. टॉसला येताना प्लेइंग 11 आणायला विसरू नका प्लीज. प्लेइंग 11ची शीट तुमच्याकडे पाहिजे, ती आमच्याकडे जमा करायची आहे. थँक्यू. मॅचकडे वळूयात. 39 धावा धावफलकावर पहिल्या 2 षटकांमध्ये 31 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र धावफलकावरती अंकुश लागलाय. सिंगल येते या चेंडूच्या पाठीमागे. चौकार देखील पाहायला मिळाला मागच्या बॉलवरती, परंतु तदनंतर एक सिंगल. 40 धावा. मी म्हणेन मागील 10 चेंडूच्या पाठीमागे 9 धावा आल्यात अवघ्या, आणि विकेट्सचा कॉलम मात्र थोडासा अडचणीमध्ये आणतोय धाराशिव संघाला. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे अजूनही या षटकामध्ये. यावेळी वॉटर स्ट्रोक यार, लाजवाब हिट. अगदी समालोचन कक्षामध्ये जे मान्यवर बसलेत त्या मान्यवरांना जणू हा मानाचा मुजरा. जबरदस्त फटका, षटकार सीमापार. अफलातून घुटना टेक, षटकार देख. शैलेशचा हा बिग ब्लास्ट अगदी स्पोर्ट्स ऑन लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. क्लासिकल हिट, फक्त बॅटचा फेस ओपन केला, कोणती पॉवर जनरेट केलेली नाही. प्युअर क्लासिकल टायमिंगच्या जोरावर खेळलेला फटका. 6 धावा देऊन जातोय. यावेळी ग्लान्स केलाय, परंतु वेळेची अचूकता साधता येत नाहीये. शॉर्ट फाईनवरून खेळाडू येतोय. सिंगल कंप्लीट होईल. या सिंगल बरोबरच धावफलक होतोय स्थिर. 4 षटकांचा खेळ थांबतोय. 4 गडी बाद, 47 धावा धावफलकावर. मी म्हणेन धावफलक चांगल्या गतीनं पुढे चाललाय, परंतु कुठेतरी विकेटचा कॉलम थांबवावा लागेल. तुम्हाला उभं राहावं लागेल. जर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही थांबला ना, तर मी निश्चित म्हणेन धावफलक थांबणार नाही, कारण ही या मैदानाची खासियत आहे. नक्कीच पुनरागमन केलंय पहिल्या 2 षटकांनंतर, परंतु मी म्हणेन धावफलक चांगला आहे. अजूनही 4 षटकं आहेत. 4 षटकांमध्ये तुम्ही धावा उभारू शकता, परंतु त्यासाठी मैदानामध्ये थांबणं गरजेचं. संयम दाखवावा लागेल. मेहराज शेख पुन्हा एकदा सज्ज आपल्या युनिक ऍक्शन सोबत. यावेळी पुन्हा एकदा चिप शॉट हवेमध्ये. यावेळी मात्र अक्षय दिलगलती कर बेटा. 2 चांगले कॅच पकडले, परंतु यावेळी मात्र थोडीशी चूक होते. अगदी सिंगल येते. यासाठी कॉलिंग महत्वाचं. मागच्या मॅचमध्ये निलेश यांनी जो कॉलिंग केलं ना, त्यामुळे तो अप्रतिम झेल झाला. कॉलिंग इज इम्पॉर्टंट इन क्रिकेट. इथं मात्र अपील उचलली आहे. जर थोडंसं विश्लेषण आपण मेहराज यांच्या गोलंदाजीचं करूयात सर. ज्या पद्धतीनं ॲक्शन आहे, रनअप अगदी दमदार पावलं टाकली जात आहेत. फलंदाजाशी किती वेगाने चेंडू येईल या प्रतीक्षेत आहे, आणि त्याच वेळेला अगदी अखेरच्या क्षणामध्ये ते गती काढून घेत आहेत चेंडूवरची. अगदी बोटांची जादू फिरवत आहेत आणि चेंडू अगदी कट करतायत. लेग ब्रेकचा थोडासा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. लेग कटर तिथं पाहायला मिळतात. पुन्हा एकदा त्या ॲक्शनकडे आपण बारकाव्यानं जर पाहिलं तर अखेरच्या क्षणी ती गती काढून घेतली जाते. यावेळी मात्र दिशा थोडीशी भरकटली. अवांतरता वाईडच्या रूपामध्ये प्राप्त होते. आणि या प्रकारची गोलंदाजी आहे ना, अगदी लसित मलिंगा यांचा स्लोअर 1 यॉर्कर हा सर्वात घातक का ठरायचा, तर तो यॉर्कर तर परफेक्ट असायचाच, परंतु त्यामध्ये गती अखेरच्या क्षणामध्ये तो गती कधी काढून घेतली त्या ॲक्शनमधून समजत नव्हतं की तो वेगवान चेंडू आहे की स्लोअर 1. तो समजेपर्यंत मात्र चेंडू एसटीचा वेध घ्यायचा. अगदी तशीच काहीशी गोलंदाजी इथं पहा, अगदी उल्लेख केला आणि त्याच पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. म्हणजे कटर आहेत, परंतु त्यामध्ये ते वैशिष्ट्य आहे की तो अचूक टप्पा हाताळला जातोय. त्याबरोबरच फलंदाज जोपर्यंत अभ्यास करेल ना की चेंडू किती वेगाने येईल, त्या वेगाचा अंदाज बांधेपर्यंत चेंडू निसटून जातोय. यावेळी मात्र थोडीशी दिशा मात्र तुम्हाला अचूक पकडावी लागेल, कारण
योग्य दिशेवरती चालल्यानंतरच यशाची वाट गवसते. अर्धशतक धावफलकावर लागतंय. 50 धावा, 50 रन्स आर ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळी आडावटने खेळलाय, फॉलो थ्रू मध्ये थांबवला, रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट होतोय जरूर. या सिटीचं विकेट. ओ युटी आउट. आत्महत्या, आत्मघातकी निर्णय मी म्हणेन. सागर ये क्या कर दिया आपने. संघ अडचणीत आहे. मैदानात उभं राहायचंय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. परंतु इथं मात्र एखादा डॉट बॉल देखील खेळणं म्हणजे काही मोठा गुन्हा नाही आहे. जर तुमचा संघ अडचणीत आहे, विकेट्स येतात, तर डॉट बॉल देखील खेळणं तुम्ही नक्कीच अलाउड आहे. परंतु विकेट्स गमावल्या ना, 50 धावा धावफलकावर. विकेट्स जर गमावल्या ना, येस, इथं मात्र पुन्हा एकदा दिशा खराब. अवांतर धाव, वाईड बॉल. तीन वाईड बॉल आलेत या षटकामध्ये. थोडीशी लाईन लेन्थ साठी झगडताना पाहायला मिळत आहेत. मोठे फटके जरूर आलेले नाहीयेत आतापर्यंत. सावध पवित्रा, डिफेन्स, बॅक टू द बॉलर, डॉट बॉल शिवाजी यांच्या माध्यमातून. फटका फसलाय आणि डाऊन द बॉल, कॉट बिहाइंड द विकेट. आणखी एक मासा लागलाय गळाला. मिस्टर शिवाजी बॅक टू डग आउट. अगदी सिल्वर डकचा शिकार. पुन्हा एकदा कटर पहा, अगदी डाऊन द लेग मारा. परंतु तदनंतर मात्र एक अँगल क्रिएट केला जातोय. तो अँगल फलंदाजाला चकवतोय. 2 षटकांमध्ये 18 धावा खर्च केल्यात. 3 महत्वपूर्ण विकेट्स मेहराज शेख यांच्या खात्यामध्ये. त्याचबरोबर एक रनआउट देखील. मी म्हणेन ती विकेट त्यांच्या खात्यामध्ये दाखवली जाणार नाहीये, परंतु ती विकेट देखील नक्कीच त्यांच्या चतुरतेनं प्राप्त झाली आहे. 6 गडी बाद 51. 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील सुदीप चमारिया पुन्हा एकदा षटक हाताळण्यासाठी सज्ज. शैलेश मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडूच्या पाठीमागे 9 वरती खेळताना पाहायला मिळतात. 3 षटकं येणारी. या 3 षटकांमध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करायचा आहे, परंतु त्याचबरोबर संघाचं विकेट कॉलम देखील थांबवायचा आहे. यावेळी पुन्हा एकदा पायावरती आला, परंतु ग्लान्स करण्याचा प्रयत्न फसला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिला, परंतु अगदी संधी मिळत नाही. सिंगल कंप्लीट. लेग बायच्या रूपात ही धाव जोडली जाईल. यावेळी ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते. लॉंग ऑफ वरती खेळाडू तैनात. सिंगल कंप्लीट होईल. हे देखील कधी कधी गरजेचं असतं. जर एका बाजूने पडझड थांबवायची, दुसरीकडे धावा देखील खेचायच्यात. सिंगल डबल्स खेळा. अगदी नजर एकदा बसली की तदनंतर नजरेच्या टप्प्यात आलेला प्रत्येक चेंडू याच पद्धतीनं सीमा पार जाऊ शकतो. नजरेच्या टप्प्यामध्ये आला, त्याचा करेक्ट कार्यक्रम केला, भिरकावून दिला सीमा पार. समीरचा बिग हिट, शैलेशचा बिग हिट षटकार. यावेळी पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका खेळलाय. गॅप मध्ये आहे, निष्ठून जाईल. मिळतील आणखी आत्मविश्वास वाढवणाऱ्या 4 धावा. चौकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. शैलेश 8 चेंडू 20 वरती खेळत आहेत. 63 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटवरती आले, अगदी कव्हर्स मध्ये हलक्या हाताने ढकलला. हे सेन्सिबल क्रिकेट पहा. कोणतीही रिस्क न घेता अगदी चांगल्या चेंडूला सन्मान देत सुद्धा या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा आल्यात 5 चेंडूच्या पाठीमागे. तेच अगदी 14 बॉल प्रतीक्षा करावी लागली षटकार चौकारासाठी. इतकी सुंदर गोलंदाजी राहिली. त्यानंतर मात्र सेन्सिबल क्रिकेट.
कारण बऱ्याच वेळेला म्हणून सर आपण पाहिलंय षटकार चौकार गोलंदाजाला त्रस्त करत नाहीत, गोलंदाजाला त्रस्त करतात सिंगल्स आणि डबल्स. कारण सिंगल डबल्स आल्यानंतर धावफलक सक्रिय राहत असतो. षटकार चौकारामध्ये काय विकेट पर्सेंटेज जास्त असतं, म्हणजे रिस्क जास्त असते, विकेट येऊ शकतात, कॉलम तिथं भरताना पाहायला मिळतो. परंतु दुसरीकडे जर सिंगल डबल्स आल्या तर फलंदाजाला गोलंदाज आमंत्रित करतो, बऱ्याच वेळेला चकवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच प्रयत्नामध्ये बऱ्याच वेळेला मोठे फटके येतात, हे आपण पाहिलं आहे. म्हणूनच म्हटलं जातं ना सिंगल डबल्स म्हणजे क्रिकेटचा आत्मा आहे. अगदी जागतिक क्रिकेटमध्ये अनभिषिक्त सम्राट किंग ऑफ क्रिकेट विराट कोहली यांना देखील आपण सिंगल डबल्सच्या जोरावर क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवताना पाहिलं आहे. गोलंदाजीसाठी येत आहेत पुन्हा एकदा जॅकी. सहा षटकानंतर 6 गडी बाद 64, अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी. शैलेशकडे लक्ष असेल. यावेळी हलक्या त्यानं टॅप केला, अगदी काव कॉर्नरवरून खेळाडू येईल, सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न कीपर एंडला थ्रो, अतिशय सुंदर पैकी विकेटचं पतन. इथं मात्र आणखी एक चूक महागात पडतीये का? नक्कीच पडतीये. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथं मात्र शैलेश जो फलंदाज अगदी चांगली फलंदाजी करत होता, संघाचा धावफलक अगदी 90 पार नेऊ शकला असता असा खेळाडू बाद होतोय संघ अडचणीमध्ये. जबरदस्त फेकी मी म्हणेन अक्षयच्या माध्यमातून डीपमधून सुंदर क्षेत्ररक्षण थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. अगदी मजबूत खांद्याचा ताकदीचा थ्रो पाहायला मिळाला. शैलेश बाद होत आहेत अगदी आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. इथं मात्र यावेळी फटका खेळलाय, सिंगल देऊन जाईल. मोहन बनसोडे यांच्या माध्यमातून ही सिंगल प्राप्त होते. यावेळी मात्र जबरदस्त चेंडू यार, अप्रतिम बॉल. 6.3 षटकांमध्ये 7 गडी बाद 66 धावा धावफलकावर आहेत. जबरदस्त बॉल, डॉट बॉल येतोय. अगदी या षटकामध्ये देखील आपण पाहिलं एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पंच पहिला बॉल 1 धावाने रनआउट, त्यानंतर सिंगल, सलगचे 2 डॉट बॉल, परत सिंगल, 1 बॉल बाकी आहे. 2 डॉट बॉल आलेत आणि 2 सिंगल आणि एक दुसऱ्या धावेच्या प्रयत्नातली रनआउट. आडाबटना खेळला फटका. इथं मात्र पुन्हा एकदा संधी आहे, सिंगल मिळतीये. 68 वरती धावफलक पोहोचेल. 7 षटकांचा खेळ थांबतोय. समीर आणि मोहन एक 6 चेंडूंमध्ये किती धावा बनवता येतील हे बघायचं आता. लो स्कोरिंग मॅच अगदी आपल्या भेटीला आलेली आहे. एका बाजूला धाराशिव पाटबंधारे मंडळ धाराशिव, तर दुसरीकडे भीमा कालवे मंडळ सोलापूर. गतविजेते आहेत, डिपेंडिंग चॅम्पियन्स. 2 षटकांमध्ये 31 धावा आल्या होत्या.
त्यानंतर काय कमबॅक केलाय, अवघ्या 38 धावा दिल्यात मागील 5 षटकांमध्ये आणि विकेट कमावल्यात. यावेळी समोरच्या बाजूला ओव्हर बॉलर सेड गॅप मध्ये निष्ठून जातोय 4 धावांसाठी. आत्मविश्वास वाढवणारा चौकार अभय सिंग यांच्यावरती हल्ला चढवला. अभय सिंग चंडालिया यांच्यावरती प्रहार, स्टेप आउट पदाला त्याचा वापर करत समीरचा चौकार. इथं मात्र पदला त्याचा वापर पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये वेळेची अचूकता साधता येत नाहीये, टायमिंग होत नाहीये. डॉट बॉल येतोय. मोहनच्या माध्यमातून चौकार खेळला गेला, तदनंतर मात्र एक डॉट आलाय. अगदी लॉफ्ट केला, यावेळी फटका फसलाय, अचूकता साधली जात नाहीये. डाऊन द बॉल अक्षय पुन्हा एकदा वन्स अगेन या मॅच मधला तिसरा झेल. अप्रतिम रनिंग कॅच अक्षयच्या माध्यमातून. 8वा झटका धाराशिव संघाला. नक्कीच सर, क्रिकेटमध्ये रोजचा दिवस सारखा नसतो. कालच आपण पाहिलं हाच धाराशिव संघ ज्यांनी 5च ओव्हरमध्ये 90 धावा केल्या होत्या आणि त्या देखील बिनबाद 90 धावा करणारा धाराशिव संघ इथे मात्र खूप मोठ्या संकटामध्ये आहे. 8 विकेट गमावल्यात. पुन्हा एकदा ह्या वेळी देखील चांगला चेंडू. चला, MKDC आणि SIC सातारा दोन्ही संघनायक टॉससाठी यायचे. दोन्ही संघांना विनंती आहे, आजच्या दिवसातला हा 4था सामना. आपल्याला 8 सामने खेळवायचे आहेत. थोडीशी घाई करायची आज. दोन्ही कप्तानांनी इथे टॉससाठी यायचे. आडव्या बॅटनं फटका खेळलाय, अगदी हवेमध्ये आहे. काव कॉर्नर रिजन मध्ये या चेंडूवरती अवघी एक सिंगल मिळते. 8 गडी बाद 73 धावा धावफलकावरती आहेत. अखेरचा चेंडू, अखेरच्या चेंडूवरती मोठा प्रहार येणार का? नाहीये, इथं ती संधी मिळत नाहीये. अगदी रनआउटच्या रूपात आणखी एक फलंदाज बाद. 8 षटका अखेरीस 9 गडी बाद 74 धावा धावफलकावरती. विजयासाठी आव्हान अगदी 48 चेंडू 75 धावांचं. यानंतरची मॅच महत्वाची मॅच असेल SIC सातारा वर्सेस MKVDC पुणे. टॉससाठी या बोथ टीम्स.
चला पंचांना विनंती आहे सामन्याला सुरुवात करायची आहे. बीसीसी आपले सलामीचे फलंदाज पाठवा. आज मात्र आपल्याला थोडीशी घाई करावं लागेल. कालच्या दिवसामध्ये आपण संत खेळलोय. कालचे 2 सामने आपण आज सकाळी खेळवले आणि आजच्या शेड्यूल प्रमाणे आज आपल्याला दिवसभरात 8 मॅच खेळायच्या आहेत. त्यामुळे सर्वांनी धाराशिव संघाकडून पुन्हा एकदा विकासजी घोगरे, संघाचा कन्हा, संघाचा प्रमुख गोलंदाज विकासजी घोगरे. चला बीसीसीला विनंती आहे, वारंवार विनंती करायला लावू नका. आज आपल्याला थोडीशी घाई करायची आहे. सलामीचे फलंदाज पाठवून द्या. मागील स्पर्धेतील विजेता बीसीसी संघ आणि त्या संघातील हे 2 प्रमुख फलंदाज अभय कुमार चंडलिया आणि चेतन भांडेकर. चेतन भांडेकरांना देखील आपण एमकेडीसी संघामध्ये वारंवार पाहिलं. एक टेक्निकली स्ट्रॉंग असलेले चेतन भांडेकर आणि एक स्फोटक फलंदाजी करण्यात माहीर असलेले अभयसिंह चंडलिया. चंदले माफ करा. चला दोन्ही पंचांना विनंती आहे, आज आपल्याला 8 मॅचेस खेळायचे आहेत. आज कोणतीही संत खेळी होणार नाही याची दोन्ही पंचांनी काळजी घ्यायची. चला संघाचं पहिलं षटक घेऊन येतात विकासजी घोगरे. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिल्या चेंडूला एक हलकीशी कट मात्र इथे यष्टी रक्षकाकडून कोणताही प्रयत्न झाला नाहीये. एक धाव मिळेल. स्ट्राईकला होते एक धाव. पहिल्या चेंडूवर एक धाव मिळते. संघाचं खातं उघडत आहे. 68 धावांचं आव्हान असेल समोर फक्त बीसीसीला. काल याच धाराशिव संघाने 5 षटकामध्ये 90 धावा केल्या होत्या. चांगला चेंडू सन्मानजनक खेळला. इथे डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक लावलाय त्यामुळे 1 धाव मिळेल फक्त चेतन भाटेकर यांना. 1 धावेने आपलं खातं उघडतायत. धाराशिव संघाकडून आज मोठा धावांचा डोंगर उभा केला जाईल असं वाटत होतं, मात्र 68 धावांवर रोखले गेले. तुम्ही यावेळी रिव्हर्सचा प्रयत्न झाला मात्र अभयसिंह फसलेत. डॉट चेंडू. अभिजित सरांना विनंती करतो कृपया आपण माईकचा ताबा घ्यायचाय. अभिजित सर पुन्हा एकदा विकासजी सामना करतील अभय. यावेळी मात्र मोठा फटका. अभयसिंह चंदले जे स्फोटक फलंदाजी करण्यासाठी माहीर आहेत, शांत बसणार नव्हते. 2 चेंडू चेक केले, सिंगल धाव घेतले दोन्ही फलंदाजांनी. यावेळी मात्र मोठा पहार, 6 धावा वसूल केल्यात. पंच्याहत्तर धावांचा पाठलाग होणार आहे. ते पहिल्याच षटकामध्ये अभयसिंह विकासजी घोगरेवर आक्रमण केले. पुन्हा एकदा विकासजी घोगरे. आठ धावा आल्यात पहिल्या 4 चेंडूच्या पाठीमागे. मोहन सर थँक्यू. अगदी षटकार रिव्हर्सच्या रूपामध्ये आला. विकास यांच्यावरती हल्ला चढवला. यावेळी मात्र अगदी फटका फसला. बॅटची एज बाळासाहेबांपासून दूर राहिला चेंडू. मी म्हणेन हे बॅटल तगडं होणार आहे, कारण गोलंदाजी आक्रमण अगदी आपण काल पाहिलंय. धाराशिव संघाचं देखील मजबूत आहे आणि या मैदानावरती जर गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं ना तर त्या मॅचला एक वेगळंच रूप प्राप्त होतं. आपण पाहिलंय.
यावेळी फटका फसला हवेमध्ये आहे. रोहन पवार डाऊन दी बॉल, पकडला कॅच, विकेटचं पतन. अभय सिंग चंदेले बॅक टू पवेलियन आणि ही मॅच बनू शकते हे दाखवलं जात आहे. सुदीप चमारिया कॅप्टन इज ऑन द ग्राउंड इन ॲट 3. तिसऱ्या क्रमांकावर मैदानाचा ताबा घेतील. अगदी या मॅच मध्ये आव्हान तगड निर्माण केलं जाणार आहे. पहिल्या षटकात 8 धावा 1 विकेट. अगदी पॉवर प्ले बऱ्याच समीकरणांमध्ये आपल्याला सहाय्य करेल या मॅचच्या दृष्टिकोनातून. रिक्वायर्ड रन रेट अजूनही आपण पाहिलं तर 9 पेक्षा जास्त. 42 चेंडू 67 ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी रोहन पवार येत आहेत. चला थोडी घाई करा, खेळाडूंना विनंती आहे जास्त अतिरिक्त वेळ घेऊ नका. आपल्याकडे वेळेची आज मर्यादा आहे. 8 सामने खेळवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आजच्या दिवसामध्ये. लो फुल टॉस हवेमध्ये खेळलाय. मिडॉनचा खेळाडू पाठलाग करतोय. चेंडू थांबवण्याचा प्रयत्न इथं मात्र अपयशी. निष्ठून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावांसाठी. सेफेस्ट प्लेस इन द ग्राउंड म्हणजे ओव्हर बॉलर साइड. गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळायला फटका हा सगळ्यात सेफ मानला जातो आणि तो फटका इथं चेतन यांना 4 धावा देऊन जातोय. प्रयत्न चांगला राहिला खरं तर. यावेळी पुन्हा एकदा गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळलेला आणखी एक देखना फटका. यावेळी टायमिंग देखील प्रॉपर. 1 बाउन्स सीमा पार. मिळतील धावा 4. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करायला भाग पाडलं जात आहे का? नक्कीच जात आहे. या चौकारानंतर लॉंग ऑफ वरती विकास तैनात. यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय. सलगचा 3रा चौकार. धावफलकावरती 20 धावा लागतायत. चेतन वॉट बॅटिंग. अगदी जणू खेळाडूंसोबत खेळतायत काय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजांच्या इथं मात्र चेंडू खाली राहिला. अगदी यष्टीरक्षक बाळासाहेबांना देखील चकवलंय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल सोने के बराबर. प्रत्येक डॉट बॉलला सोन्याची किंमत या मॅच मध्ये प्राप्त है कारण लो स्कोरिंग मैच है. छोटे टोटल पर बड़ा बैटल देखने को मिलने वाला है. अगदी संघर्ष मात्र मोठा असेल या मॅचचा कारण रोहन पवार अँड टीम अर्थात धाराशिव संघासाठी ही सुवर्ण संधी हा सामना. जबरदस्त चेंडू आणि तितकीच सुंदर बॅटिंग. अगदी बॅटचा फुल फेस दाखवला. डिफेन्स फ्रंटवरती आणि थेट बॅक टू द बॉलर हे देखील तुमच्याकडे असलं पाहिजे. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं म्हणजे क्रिकेट नव्हे. क्रिकेटमध्ये तुम्हाला चांगल्या चेंडूला सन्मान देखील देता आला पाहिजे. यावेळी आडव्या बॅटनं फटका खेळला आहे. मिड विकेटमध्ये खेळाडू तैनात आहे. त्याच्या माध्यमातून थांबवला जाईल चेंडू. सिंगल या चेंडूच्या पाठीमागे होईल प्राप्त. या सिंगल बरोबर षटकाची सांगता 3 चौकार आले. 13 धावा या षटकामध्ये. 2 षटकाखेरीस 1 गडी बाद 21. तुलना करायची झाली तर 10 धावांनी नक्कीच मागे आहे संघ. परंतु इथून पुढची षटकं ज्या पद्धतीने हाताळली गेली ना BCC सोलापूर संघाच्या माध्यमातून तीच कामगिरी इथं विकास घोगरे करणार का? 3रं षटक संघासाठी घेऊन येत आहेत आपल्या स्पेलमधील शेवटचं. येस थँक्यू मोहन सर. अगदी आपली सुरेख साथ आम्हाला लाभली. गोलंदाजीसाठी विकास घोगरे वन्स अगेन. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अगदी बॅटच्या आतली कडा बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये सर्कलच्या आत थांबवला जातोय. चेंडू सिंगल होती कंप्लीट. ओ वॉट बॉल यार. जबरदस्त गुडलँड स्पॉटवरून अतिरिक्त उसळी घेतली. या चेंडूनं 4ही मुंड्या चित केलंय सुदीप यांना. अगदी आपल्या स्पोर्ट्स ऑन लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहतोय ॲक्शन रिप्ले या चेंडूचा.
जबरदस्त चेंडू हाताला, अप्रतिम. रणनीतीमध्ये बदल कान मंत्र तर दिला गेलाय, तो किती कामी येतो हे पाहायचं आहे. आता मात्र डीप पॉइंट मध्ये खेळाडू तैनात आहे. हलक्या हाताने टॅप केला, डीप मिड विकेट, सिंगल कंप्लीट. अगदी एक खेळीमेळीच्या वातावरणात देखील संघर्ष मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. फटका फसलाय, डाऊन द बॉल, फिल्डर पकडलाय कॅच. सुजय लाखे इज द मॅन डाऊन द बॉल. विकेटचं पतन, चेतन बॅक टू डग आउट. हे गरजेचं आहे. विकेट्स येणार तिथं मॅच बनणार मित्रांनो, आणि ही मॅच बनवण्याचं काम केलं जातंय विकास. दुसरा घडीगारत केला विकासनं आपल्या स्पेलमध्ये. आतापर्यंत 10 चेंडू हाताळलेत, अवघ्या 10 धावा खर्च केल्यात. महत्त्वपूर्ण दोन्ही सलामीवीरांना परतीचा प्रवास करायला भाग पाडलाय. मैदानाच्या आतमध्ये अक्षय चौधरी दाखल होतील. चौथ्या क्रमांकावर अक्षय येत आहेत. अगदी लो स्कोरिंग बॅटल, परंतु ही मॅच जबरदस्त घडणार यात तीळ मात्र शंका नाही. दुपारच्या सत्रातील 1:14 होत आहेत. अजून बरेचसे सामने आपल्याला खेळायचे आहेत, त्यामुळे विनंती आहे सर्व खेळाडूंना आपण सहकार्य करा. वेळेची बंधनं आज सर्वांनी पाळायची आहेत. विना परवानगी कुणी आत येऊ नका ही विनंती आहे. मैदानाच्या आतमध्ये अक्षय चौधरी, विकास गोगरे, आकुटप्याचा चेंडू, जोरदार प्रहार, वन बाउन्स, सीमा पार, मिळतोय चौकार. अक्षय अगदी आल्या पावलीच आक्रमण चढवलंय. हे आक्रमण गरजेचं आहे अगदी, कारण ही पॉवर प्ले मधील शेवटचं षटक. या षटकानंतर क्षेत्ररक्षणाच्या मर्यादा थोड्याशा शिथिल होतील आणि त्याचा पुरेपूर फायदा इथं उठवावा लागेल आता अक्षयला. एक अखेरचा चेंडू या षटकात बाकी. फुल टॉस, मोठा फटका, वन बाउन्स, आणखी एक चौकार. खराब चेंडू, अखेरच्या 2 चेंडूंवरती अक्षयचा ब्लास्ट. खरपूस समाचार, धाव फलकाला येतोय आकार. 31 रन्स ऑन द बोर्ड. ॲक्शन रिप्ले ऑन स्पोर्ट्स ऑन लाईव्ह आपण पुन्हा एकदा पाहूयात. फुल टॉसवरती अगदी ग्लान्स केला, मनगटाचा वापर करत ताकद पुरेपूर गॅप शोधण्यामध्ये यश आलंय. आता मात्र 30 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. अजूनही 31 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा रोहन पवार गोलंदाजीसाठी सज्ज. 4थं षटक. अगदी ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाऊ दिली जाणार नाही यात ते मात्र शंका नाही. रोहनचा प्रयत्न राहील विकेटसाठी. इथं मात्र जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफ वर खेळाडू तैनात. विकास यांच्या माध्यमातून थांबवला जातोय चेंडू. सिंगल कंप्लीट. ऑफ ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतात सातत्यानं. सुदीपच्या बॅटमधून संयमी फलंदाजी, सिंगल डबलचा खेळ खेळतायत. दुसरीकडे अक्षय मात्र चौकारांचीच भाषा बोलताना पाहायला मिळतात. 29 चेंडू, अजूनही 43चं आव्हान. यावेळी लॉफ्ट केलाय, 2 चौकार आले. आता मात्र ये दिल मांगे मोर ठोकलाय. डाऊन द ग्राउंड षटकार. लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळलेला फटका. हाफ व्हॉलीला मात्र माफी नाही. जबरदस्त बॅटचा फ्लो पाहायला मिळतोय. प्युअर क्लासिकल हिट. अक्षय चौधरी प्रभावित केलं या खेळाडूनं. फील्डमध्ये देखील 3 कॅच टिपले आणि इथं मात्र हल्ला चढवलाय. टॉपेज आहे, विकेटचं पतन. अखेरच्या क्षणामध्ये चांगला कंट्रोल. रोहन पवार या विकेट नंतर पुन्हा एकदा मॅच बदलू शकते का? नक्कीच बदलू शकते. अगदी यावेळेला पहा, चेंडूचा टप्पा अलीकडे खेचला, अतिरिक्त उसळी मिळाली. त्या एक्स्ट्रा बाउन्सनी इथं अक्षयला बीट केलं. पुल करण्याचा प्रयत्न राहिला जरूर, परंतु टॉपेज आणि बॅक टू द बॉलर. एक सोपा झेल. रेग्युलेशन कॅच रोहन पवारसाठी. मेहराज शेख मैदानाच्या आतमध्ये होतील दाखल. 38 धावा लागल्या आहेत. अजूनही 37ची गरज आहे.
27 चेंडू 37ची गरज. विकेट्स आणि विकेट्सच तुम्हाला पुनरागमन करून देऊ शकतात या मॅचमध्ये. धावांचा बचाव करायचा असेल तर तुम्हाला गडी बाद करावे लागतील, विकेट्स टिपावे लागतील. मेहराज शेख आलेत मैदानामध्ये. 38 धावा आहेत, 37ची अजूनही गरज आहे. इथं मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा अगदी आउटसाइड एजला बीट करत असताना हा चेंडू हाताळला जातोय. रोहन पवार, संघर्ष केला जातोय, लढलं जातंय मैदानाच्या आतमध्ये, कारण असं म्हणतात ना, हारा वही जो लढा नाही. मन ही मन को जानता, मन ही मन का मीत, मन के हारे हारे है, मन के जीते जीत. पराभव हा नेहमी मनामध्ये होतो, तो रणामध्ये कधीच होत नाही. रणांगणामध्ये जर तुम्ही विजयी व्हायचा असेल तर मनामध्ये जिद्द हवी, चिकाटी हवी, कारण मनामध्ये पराभूत झाला तर रणांगणामध्ये जिंकू शकत नाही. इथं मात्र ती जिद्द आहे, चिकाटी आहे, लढण्याचा मनसुबा आहे आणि त्या लढाईच्या जोरावर ही मॅच पुन्हा एकदा जिवंत केली गेली आहे. एक जबरदस्त कॅच स्वीपर कव्हर मध्ये टिपला जातोय. महत्वपूर्ण विकेट येते. मेहराज शेख बॅक टू डग आउट. सिल्वर डकचा होताय शिकार. 3.5 षटकांचा खेळ, 4 गडी बाद, 38 धावा धावफलकावर. त्याचबरोबर जितेंद्र बोडके सर आणि संपूर्ण संघ दाखल होतोय. आपलं मनपूर्वक स्वागत. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जॅकी येत आहेत. मॅच बनली आहे का? मी म्हणेन नक्कीच बनली आहे. या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन केलं जात आहे रोहन पवार आणि विकासच्या गोलंदाजीच्या जोरावर. 4 गडी बाद, 38. यावेळी लॉप केला आहे, मध्ये आहे, डाऊन द बॉल. फिल्डर येईल का? येईल जरूर, परंतु बनेल फक्त प्रेक्षक. चेंडू जातोय निसटून. मस्तक पे दस्तक, डाऊन द ग्राउंड, षटकार ऑन द राइज. जॅकी सय्यद. या षटकारानं पुन्हा एकदा समीकरण बदललं. नेल्सन इज ऑन द बोर्ड. अर्थातच 4 गडी बाद, 44. आता मात्र 24 चेंडू 31ची गरज. दुसरीकडे सुदीप कडे लक्ष असेल. कर्णधार उभे आहेत मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूच्या पाठीमागे 2. एक फ्लिक ऑफ रिस्ट आपण त्यांचा मिड विकेटच्या दिशेने पाहिला. एक ऑफ ड्राईव्ह पाहिली. आता मात्र काय पवित्र असेल गोलंदाजीसाठी. बॉलर्स नेम प्लीज. मिस्टर शिवाजी चव्हाण गोलंदाजीसाठी येत आहेत. जबरदस्त वेग आहे शिवाजी यांच्याकडे देखील. त्याची प्रचिती कालच्या दिवसामध्ये आपल्याला आलेली आहे. बचाव केला जाईल का याचं उत्तर येणारी 2 षटकं मी म्हणेन ठरवतील. बाची आहे जिथं मात्र बॅक टू डग आउट. कॅप्टनला परतवून लावले तंबूच्या आश्रयाला. वॉट कॅच. बाळासाहेब कॉट बिहाइंड द विकेट. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. मी 5 गडी बाद, 44. मॅच आता बनली असं म्हणायला हरकत नाही. वैभव जावळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कभी बुरा समय आए तो बस इतना याद रखना, कुदरत भी उन्हीं के साथ खेलती है जो अच्छे खिलाडी होते हैं. आणि हा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलाय असं म्हणायला हरकत नाही. 5 गडी बाद, 44. मॅच बनवली गेली आहे. वैभव जावळे बॅटची आहे. जगदी थांबवला जातोय. चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये थोडासा डायव्हिंग आहे. पण रनआउटची संधी निर्माण होती का? फेकी थोडीशी चांगली आणि निर्णय बदलू शकला असता. इथं मात्र 2 धावा चोरून नेल्यात. एक धाव जोडणं अगदी गरजेचं आहे. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. यावेळेला चकवलं जरूर फलंदाजाला. त्याचबरोबर यष्टीरक्षक देखील फसले. मिसफिल्ड टाळावी लागेल मित्रांनो तुम्हाला, कारण धाव फलकामध्ये बँक बॅलन्स कमी आहे. तुमच्याकडे पैसे कमी असतील अकाउंटमध्ये तरी उसने घेऊ शकता. धावा मात्र कमवाव्या लागतात. क्षेत्ररक्षणामधून तुम्हाला त्या धावा कमवायच्यात. यावेळी मात्र वाईड यॉर्कर चांगला हाताळला आहे. चकित करून सोडलाय फलंदाजाला. कारण असं म्हणतात ना, क्रिकेटमध्ये जो धावांचा बँक बॅलन्स आहे तो जर तुम्हाला वाढवायचा असेल ना,
बॅटिंगमध्ये धावा कमी आल्यात ना हरकत नाही आहे, फिल्डिंग चांगली करून त्या धावांना तुम्ही कसं पाठबळ द्याल यावरती बरीच समीकरणं ठरतात. इथं मात्र 5 गडी बाद 46 असं समीकरण आहे. अजूनही बरीचशी मॅच बाकी, 29 धावांची अजूनही गरज. 21 चेंडू 29 ची गरज आहे. परंतु हे समीकरण मॅचची कहाणी सांगत नाही. मॅचची कहाणी सांगतोय तो संघर्ष, तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जो केला जातोय, जी लढाई मैदानाच्या आतमध्ये लढली जाते ना ती सांगते. या मॅचमध्ये अजूनही भरपूर आव्हान शिल्लक आहे. आता 20 चेंडू 28 वर समीकरण आहे. 5 गडी गारद झालेत, अर्धा संघ तंबूत परतलाय, म्हणजे मॅच अजूनही बनू शकते. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळला फटका, बॅटचा फुल फ्लो पाहायला मिळत नाही आहे. सिंगल कंप्लीट, आउट ऑफ रिच ठेवलेत. मी म्हणेन अगदी बॅकअप लेनचे चेंडू आहेत. 4 ते 6 मीटरची लेन जी सातत्यानं हाताळली जाते ना ती फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची तितकीशी संधी देत नाही आहे. परंतु जर तुम्ही समोरच्या बाजूला हाफ वॉली दिली इन द स्लॉट आणि मग तो चेंडू सीमापार जाताना पाहायला मिळतोय. अगदी इथं देखील जबरदस्त चेंडू हाताळलाय शिवाजी, मिस्टर शिवाजी. वॉट अ बॉलिंग. एका षटकामध्ये अवघ्या 4 धावा खर्च केला, 1 गडी गारद केला, मॅच बनवली पुन्हा एकदा. आता मात्र समीकरण 18 चेंडू 27 धावा. या मॅच मध्ये काहीही घडू शकतं मित्रांनो. जबरदस्त. MKBDCच्या संघाचे कर्णधार मिस्टर ताज सय्यद यांना मी विनंती करेन आपण प्लीज टॉससाठी या. आपण नाणेफेकीचा काल लगेच करणार आहोत. आज वेळ आपल्याकडे कमी आहे, वेळेचं बंधन आहे, आपल्याला वेळेत मॅच पूर्ण करायची. शैलेश विश्वेकर एक युवा गोलंदाज, अगदी मी म्हणेन कालच्या दिवसामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती नक्कीच प्रभाव टाकला होता अखेरच्या षटकामध्ये. 8वं षटक काल त्यांनी हाताळलं. आज मात्र त्यांना आमंत्रित केलंय 6व्या षटकामध्ये. निर्वाणीचं निर्णायक षटक, पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. इथं मात्र दिशा अतिशय साधारण, वाईड बॉलने सुरुवात केली जाते. 49 आता मात्र 18 चेंडू 26 ची गरज. हे षटक अतिशय महत्वाचं असणार आहे. अतिशय महत्वाचे राहणार आहे ते येणारे 6 चेंडू. यावेळी आडव्या बॅटनं फटका खेळलाय, डीप लॉंग ऑन मध्ये खेळाडू तैनात, चेंडूला थांबवलं जातं. सिंगल. प्रत्येक डॉट बॉल सामन्यामध्ये रंगत आणणार आहे. आतापर्यंत मित्रांनो तुम्ही हाय व्होल्टेज ड्रामा पाहिला, हाय स्कोरिंग थ्रिलर. आता लो स्कोरिंग थ्रिलर मध्ये थोडासा ड्रामा पाहूयात. कारण बऱ्याच वेळेला फलंदाजांचं वर्चस्व असणार आहे क्रिकेटच्या या खेळामध्ये. जेव्हा गोलंदाज आपलं वर्चस्व गाजवतात ना तेव्हा त्या खेळाला एक वेगळी उंची प्राप्त होते. आणि इथं तोच सामना, एक रेअर मॅच आपल्या भेटीला आली आहे. लो स्कोरिंग थ्रिलर, हाय व्होल्टेज ड्रामा, छोटा टोटल बडा बॅटल आपके सामने. 2 धावा अवघ्या आल्यात. आता मात्र 50 धावा धावफलकावरती, अर्धशतक झळकतंय जरूर. 16 चेंडू अजूनही 25 ची गरज आहे. येणारे 4 चेंडू प्रीतम सर काय घडेल मॅच मध्ये हे सांगणार आहेत आपल्याला. यावेळी अगदी डाऊन द लेग बॉल होता, कनेक्शन मात्र बरोबर करता आलेलं नाहीये. सिंगल येते. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं 15 चेंडू 25चा बचाव केला गेला MKBDC पुणे संघाकडून. 15 चेंडू 25चा बचाव केला गेला. आता मात्र तुम्हाला बचाव करायचा इथं 15 चेंडू 24चा. एक बार हुआ है, दुसरी बार कर सकते हैं क्या? नक्कीच करू शकतो संघ. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. दुसरीकडे जॅकी सय्यद, जॅकीच्या माध्यमातून मोठा फटका हवेमध्ये, दुरी 6 रन की मंजुरी. ताकदीचा प्रहार, हल्ला बोल, पलटवार. या षटकारानं पुन्हा एकदा धाव फलकाला दिलाय आकार. हाफ वॉलीला माफी नाही. अगदी आपण चर्चा केली आहे, जर तुम्ही पुढ्यात चेंडू टाकला ना तर तो दूरच दूर, लांबच लांब भिरकावून दिला जाईल. 57 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही 19 धावांची गरज आहे विजयासाठी. 18 धावांची गरज आहे. 14 चेंडू 18 ची गरज. यावेळी जबरदस्त स्ट्रोक खेळला यार, जागेवरून भिरकावून दिला. स्टँड अँड डिलिव्हर,
ताकद दर्शवणारा फटका. जॅकी सय्यद यांनी सांगितलंय ती संधी मी देणार नाहीये, अखेरच्या षटकापर्यंत मॅच नेणारच नाहीये. जबरदस्त टोला यावेळी जागेवरून खेचून मारलाय. अगदी रोहित शर्मा यांची आठवण केली. रोहित मॅन अगदी याच पद्धतीच्या फटक्यांनीच तर त्यांना जागतिक क्रिकेटमध्ये षटकारांचा राजा म्हणून ओळखलं जातं. हेलिकॉप्टर खोदून काढण्याचा प्रयत्न, यॉर्कर ब्रह्मास्त्र बाहेर काढलं, परंतु थोडासा उशीर झालाय का? मी म्हणेन नक्कीच झालाय. 64 धावा लागल्यात धावफलकावरती. आता 12 चेंडू 11 असं समीकरण आहे. येस नक्कीच सातारा सिंचन मंडळ विपक्ष MKVDC पुणे मॅच रंगणार आहे. आणि सातारा सिंचन मंडळानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम गोलंदाजीचा निर्णय कळवलेला आहे. दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये दाखल करायचा आहे याची नोंद घ्या. मिस्टर शिवाजी येणारे 6 चेंडू निर्णायक ठरणार आहेत. मॅच बनू शकते का अजूनही हे पाहायचं आहे. शिवाजी चव्हाण 12 चेंडू 11 धावा. जाके सय्यद 6 चेंडू 21. गेम चेंजर ठरलेत आजच्या मॅच मध्ये. इथं मात्र दिशा खराब आहे. वाईड बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, आउट ऑफ रीच, अवांतर धाव प्राप्त होते. आता 12 चेंडू 10 धावा दूर विजयापासून. BCC सोलापूर लो फुल टॉस अगदी यॉर्कर मध्ये बदलला. सिंगल कंप्लीट होते. मिस्टर शिवाजी यांना संपूर्ण अनुभव, संपूर्ण कसब, संपूर्ण कौशल्य इथं पणाला लावावं लागणार आहे, कारण आव्हान खडतर आहे. 11 चेंडू 9चा बचाव करायचा आहे. MKVDC पुणे विपक्ष सातारा सिंचन मंडळ सातारा अशी लढाई आता रंगणार आहे. सातारा सिंचन मंडळ सातारा बॉलिंगचा निर्णय घेतलाय. ही मॅच देखील क्रुशियल असेल दोन्ही संघांसाठी. यावेळी लॉफ्ट केला आहे. अगदी डीप मध्ये खेळाडू तैनात. चेंडूला थांबवलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथं मात्र यश येत आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट वैभव आणि जॅकी. आता मात्र 10 चेंडू 7ची गरज असेल 10 चेंडूच्या पाठीमागे. फटका फसलाय, परंतु अगदी सिंगल मात्र नक्कीच देऊन जाईल. एक धाव जोडणं देखील गरजेचं. आता मात्र 9 चेंडू 6. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण. एक फटका दूर जरूर. जॉकी 7 चेंडू 22 वरती खेळतायत. एक मोठा फटका आणि मॅच फिनिश. तो फटका येईल का हे पाहायचंय. बॅटची जिथं मात्र संधी होती. मॅच मध्ये पुन्हा पुनरागमन करण्याची संधी होती. संधी दवडली. या प्रकारचे चान्सेस तुम्हाला कॅदर करावेच लागतील. निराश हताश शिवाजी, परंतु निराश होऊन चालणार नाहीये. पुन्हा एकदा उभं राहावं लागेल. नव्या उमेदीनं नवीन चेंडू हाताळावा लागेल. तुमच्या संघर्षाला सलाम आहे मित्रांनो, कारण असं म्हणतात ना, छोटी सी मुसीबत से डर जाए उसे अनाड़ी कहते हैं, और हार को सामने देखकर भी जो लड़ जाए उसे ही तो असली खिलाड़ी कहते हैं. आइए जीवन में खेलों के नए रंग भरते हैं. हर खिलाड़ी के जज्बे को सलाम करते हैं. त्या जिद्दीला सलाम, त्या चिकाडीला सलाम आहे. बॅक टू बॅक 2 चांगले चेंडू हाताळले. विकेट पटकावली आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा आव्हान जिवंत केलंय. मुसीबतों से डरना हमारे खून में नहीं है, हम तो सिर्फ लढना जानते हैं. ती लढाई लढली जाते आणि त्या लढाईच्या जोरावर असं म्हणतात ना, पराभव जरी झाला तरी तो असा असावा की त्याची चर्चा समोरच्याच्या विजयापेक्षा जास्त केली जावी. आणि या मॅचची चर्चा नक्कीच होणार. विजयी कोण होणार, पराभूत कोण होणार माहीत नाही, परंतु ही मॅच जर आवडली असेल ना मित्रांनो, तर एकदा जोरदार टाळ्या मात्र झाल्याच पाहिजेत. कारण या मॅचनं दाखवून दिलंय क्रिकेट म्हणजे फक्त फलंदाजाचं वर्चस्व नाही चालत, इथं गोलंदाज देखील. आणि हे दाखवून दिले दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी.
जबरदस्त मॅच आपल्या भेटीला आली आहे. 7 चेंडू 5 ची गरज. येणारा चेंडू निर्णायक. फलंदाजीसाठी दाखल झालेत शिवराज. सात चेंडू 5 धावांची आवश्यकता. निर्णायक असणार आहे येणारा चेंडू. सर्व प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला. या चेंडूवरती काय घडणार, शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाणार का, आणि जर गेली तर तिथं तारणहार कोण ठरणार. अगदी नक्कीच हा फटका सांगतोय शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच जाणार, निश्चितच जाणार. प्रीतम सर 6 चेंडू 4 धावा, काही आठवतंय का. अगदी इथं मात्र घडतंय काय. 6 चेंडू 4 ची गरज मैदानाच्या आतमध्ये. अगदी नक्कीच आमच्या नजरेसमोरील एक फायनलचा थरार इथं अनुभव सांगू इच्छितो. अगदी आमचे स्पोर्ट्स ऑन लाईव्हची वाहिनी, या वाहिनीवर तुम्ही कधी ती ओव्हर पाहू शकता. एक 18 वर्षीय युवा गोलंदाज मयूर लोहार, समोर एक अनुभवी फलंदाज, तगडा फलंदाज. 6 चेंडू 4 धावा. 1 लाख रुपयांचं पारितोषिक असणारी मानाची स्पर्धा विद्यानिकेतन प्रीमियर लीग वाई, आणि त्या स्पर्धेमध्ये त्या युवा गोलंदाजानं 6च्या 6 चेंडू डॉट टाकले. 6 चेंडू 4 धावांचा यशस्वी बचाव केला. अखेरचा चेंडूवर बॅटवर बॉल लागला खरा, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि तो हिरो ठरला. एक युवा गोलंदाज हिरो ठरला. हे का सांगतोय तर मॅच अजून संपलेली नाहीये हे तुम्हाला सांगायचं आहे. काहीही घडू शकतं. क्रिकेट इज अ ग्रेट गेम ऑफ अनसर्टनिटी. इथं एकच गोष्ट निश्चित असते, कोणतीच गोष्ट निश्चित नाही. हे वारंवार सांगण्याचं कारण एकच, 6 चेंडू 4 ची गरज आहे. मॅच बनू शकते. ह्या मॅच मध्ये तुम्हाला आता तगडं आव्हान उभं करायचं आहे. लढाई लढायची आहे, ती लढाई लढावी लागेल. समोर तगडं आव्हान, खडतर आव्हान. जॅकी आहे 8 चेंडू 23 वरती कार्यरत. शिवराज 1 बॉल 1. बाळासाहेबांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा थोड़ी सी ज्यादा करो, किस्मत भी रूठे पर हिम्मत ना टूटे, मजबूत इतना अपना इरादा करो. तेच मजबूत इरादे घेऊन मैदानात बाळासाहेब उतरलेत गोलंदाजीसाठी. बाळासाहेब विपक्ष शिवराज. शिवराज जॅकी बाळासाहेब. रणनीती आखली जाते, क्षेत्ररक्षण सजवलं जातंय, जाळं विणलं जातंय. या जाळ्यामध्ये ओढलं जाईल का की एक प्रहार पुरेसा ठरेल हे पाहायचं. येणारे चेंडू 6 धावा 4. मग तो पूर्ण राहणार आहे इथून पुढचा प्रवास. जबरदस्त मॅच, लो स्कोरिंग थ्रिलर, हाय व्होल्टेज ड्रामा. पहिला चेंडू डॉट आलाय. मॅच मध्ये जिवंतपणा आणलाय. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांची उत्कंठा शिगेला. प्रेक्षक वर्ग, हृदयाचे ठोके चेक करा. हृदयाला विकाराचा त्रास असेल ना तर बीपीची गोळी आहे का चेक करा. हाताच्या बोटांची नखे शाबूत राहतील का या षटकाच्या शेवटी. यावेळी कव्हर्स मध्ये फटका खेळलाय. डीप मध्ये रोहन तैनात. सिंगल येते. अगदी आता मात्र जो फलंदाज आतापर्यंत हवी ठरलाय तो स्ट्राईक वरती दाखल झालाय. 4 चेंडू 3 ची गरज. जॅकी हिरो ठरणार का की ठरणार बाळासाहेब. जबरदस्त बॉल, व्हॉट बॉलिंग यार. 3 चेंडू आता मात्र 3 ची गरज. अगदी यॉर्कर पद्धतीचा चेंडू स्लॉक करण्याचा प्रयत्न राहिलाय, संधी मिळत नाहीये. अप्रतिम चेंडू हाताळलाय. 3 चेंडू 3 धावा. जॅकी सय्यद. बाळासाहेब कोण ठरणार आजच्या मॅचचा हिरो. धाराशिव आणि सेमीफायनल यांच्यामध्ये फक्त एक फलंदाज उभा आहे. 3 चेंडू 3. जॅकी कडे नजरा असतील. अकुटपाचा चेंडू, आणखी एक डॉट बॉल. व्हाट बॉलिंग. नामुमकिन सी बात को मुमकिन करके दिखा. खुद पहचान लेगा ये जमाना. तू भीड़ से अलग कुछ करके तो दिखा. एकदा जोरदार टाळ्या मॅच साठी मित्रांनो झाल्याच पाहिजेत. ना हारना जरुरी ना जीतना जरुरी. ये जिंदगी एक खेल है, या खेलना जरुरी. ती 2 चेंडू आता मात्र 3 ची गरज. यावेळेला फटका खेळलाय, भिरकावून दिलाय. सीमा रेषा पार. जॅकीने ठोकलाय. संघाला विजय मिळवून देणारा, दिलासा देणारा षटकार. अभिनंदन बीसीसी सोलापूर. परंतु दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा मी म्हणेन
संघर्षाला सलाम आहे मित्रांनो. जबरदस्त लढाई लढली गेली या मॅच मध्ये. दाखवून दिलं खेळाडूंनी, जर तुमच्याकडे जिद्द असेल, चिकाटी असेल, अथक परिश्रम करण्याचं तुमच्याकडे मनामध्ये इच्छाशक्ती असेल तर तुम्ही कुठल्याही संकटावर मात करू शकता. आणि या सामन्यामध्ये या संघ